शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेंना सर्वाधिकार आहेत। शिवसेनेच्या या बैठकीमध्ये एकमताने निर्णय होईल। शिवसेनेचे विजयी उमेदवार मुंबईतील ताजलँड हॉटेलमध्ये आहेत। शिवसेनेचे 61 आमदार हे मुंबईतील हॉटेलमध्ये आहेत। वांद्र्यातून शिवसेनेची सर्व सूत्र ही हलणार आहेत। तर शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना सर्वाधिकार हे देण्यात आलेले आहेत। शिवसेनेचे विजयी उमेदवार हे मुंबईतल्या ताजलँड हॉटेलमध्ये आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आपण आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून। मनोज, शिवसेनेचे सर्वाधिकार एकनाथ शिंदेंना आहेत। बैठकीमध्ये एकमताने हा निर्णय झालेला आहे आणि सर्व जे विजयी उमेदवार आहेत ते सुद्धा ताजलँड हॉटेलमध्ये आहेत। काय अधिकचे अपडेट्स? अगदी बरोबर आहे। कालच्या निकालानंतर आता प्रतीक्षा लागली आहे ते मुख्यमंत्री कोण होणार आहे आणि याच अनुषंगाने महायुतीतील वेगवेगळे जे पक्ष आहेत, भाजपा असेल, शिवसेना, शिंदे गट असेल किंवा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, यांचे जे निवडून आलेले आमदार आहेत त्या आमदारांची एक बैठक होणार आहे आणि त्यातून जसं शिंदे गटाने सर्वाधिकार हे एकनाथ शिंदे यांना दिलेले आहे तसंच अजित पवारांच्या गटात सुद्धा तसंच होईल। तर भाजपामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं होणार आहे। परंतु या ठिकाणी आता शिंदे गटाचे जे आमदार आहेत ते एकूण निवडून आलेले आहेत 57 आणि त्यातले काही आमदार जे आहेत मुंबईतल्या परिसरातले असतील किंवा नाशिक असतील, पुणे परिसरातले असतील, ते काही आमदार जे आहेत ते काल रात्रीच जे बांद्र्याचं ताजलँड हॉटेल आहे या ठिकाणी आलेले आहे। आज दिवसभर या ठिकाणी हे सगळे आमदार थांबणार आहेत। इथेच त्यांच्या बैठका सुद्धा होणार असल्याची माहिती मिळते आणि यातून मग आता शिंदेंना तर सर्वाधिकार दिलेलेच आहे, परंतु नेता निवडीचे जे मुख्यमंत्री निवडीची जी प्रक्रिया आहे ती नेमकी कशी होणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असणार आहे। कारण सर्वात जास्त आमदार जे आहेत ते भाजपाचे निवडून आलेले आहेत आणि शिंदे सुद्धा यावर काय निर्णय घेतात, कारण शिंदे गटाच्या आमदारांना पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच आमदार मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा आहे आणि त्या अनुषंगाने ही सगळी पुढची रणनीती ठरणार आहे आणि त्यासाठीच या ठिकाणी बहुतांश आमदार जे आहेत ते ताजलँड या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत। अगदी धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। Zito